इन्होंने अधिकारियों के साथ स्वच्छता बैठक एवं डंपिंग ग्राउंड का जांच दौरा किया। प्रभाग समिति 4 के सभापति पद पर विराजमान होते ही प्रभाग समिति 4 के सभापति कांग्रेस गठ नेता अंजलि साल्वे इन्होंने उनके दालन में प्रभाग क्रमांक 4 अधिकारी तुषार सोनावणे, कांग्रेस महासचिव रोहित साल्वे इनके समक्ष सभी प्रभाग 4 अंतर्गत स्वच्छता निरीक्षकों की बैठक आयोजित की गई थी। उक्त बैठक में कचरे के नियोजन संबंधित चर्चा की गई। बैठक संपन्न होने के बाद सभापति महोदय द्वारा उल्लासनगर कैंप क्रमांक 5 यहाँ के डंपिंग ग्राउंड पर सभी अधिकारियों समेत जांच दौरा किया एवं वहां की समस्याएं जानकर लिया। कचरे संबंधी जल्द से जल्द उपाय योजना करने का आश्वासन उन्होंने दिया। ऐसी जानकारी डेली न्यूज़ के उप संपादक सरफराज खान इन्होंने दी है। आज सभापति प्रभाग क्रमांक 4 के सभापति पदाचा चार्ज स्वीकारला। सगळ्यात पहिली मीटिंग सॅनिटेशन डिपार्टमेंटची लावण्यात सर्व SI आपले प्रभाग अधिकारी सोनवणे साहेब यांच्या गायडन्समध्ये सगळी मीटिंग लावण्यात आली होती। त्या प्रामुख्याने सगळीकडले स्वच्छतेचे प्रॉब्लेम जसं कंपोस्ट प्रत्येक पॅनलमध्ये एक कंपोस्ट खत करण्यासाठी एक तयार करणं आणि मेन कचरा उचलणे, सगळीकडले जे आपले खड्डे आहेत तो क्लिअर करणे, तसंच जे अनयुजेबल जे आपण टॉयलेट्स वापरत नाही त्यांना निष्कासित करून ते पालिकेत हस्तांतरित करणे आणि हे सगळे प्रॉब्लेम नंतर हे पूर्ण क्लिअर करून आज इथे डंपिंग ग्राउंडला आम्ही व्हिजिट करायला आलो आहे। कारण इथल्या प्रवाहाचा हा महत्त्वाचा विषय आहे आणि कित्येक दिवसापासून आपण बघतो की याच्यासमोर अनेक आंदोलने झाले। आज इथे डंपिंग ग्राउंडला व्हिजिट केल्यानंतर खरंच इथली हालत बघून मला खूप वाईट वाटत आहे की खरंच हे खूप अगोदर व्हायला पाहिजे आणि खूप सिरियसली व्हायला पाहिजे। इथे आपण बघतो की हा डंपिंग ग्राउंड गेल्या 4 वर्षात एवढा तयार झालेला आहे आणि याच्यावर कचरा टाकण्यापासून ते कचरा वर नेऊन त्याला बायोकल्चर करून सगळे प्रकार होत आहेत, पण तो डंपिंगचा कचरा येथे काही हटत नाही आहे आणि आजूबाजूच्या लोकांना जो प्रचंड त्रास होतो तो आपल्याला दिसतो आहे आणि ते वारंवार इथले नगरसेवक ते निदर्शनास आणत असतात। माझं म्हणणं थोडक्यात असं आहे की एवढं आपण इथे याच्यासाठी खर्च करतो, पण कचऱ्याचं सिग्रिगेशन करून तो वार्डमध्ये म्हणा किंवा पॅनलमध्ये जर आपण तिथे त्याची विल्हेवाट लावता आली आणि झिरो गार्बेज वार्ड किंवा पॅनल असं करण्यात आलं तर यावर खूप 100% सिरियसली विचार करून व्हायला हवा। प्रत्येक वेळेस आम्ही स्वच्छता अभियान झालं तेव्हा पण आम्ही हे खूप सिरियसली प्रयत्न केला होता आमच्या पॅनलमध्ये की झिरो सिग्रिगेशन व्हावं आणि ते खरंच सिरियसली केलं तर ते होऊ पण शकतं, पण प्रत्येक वेळेस ते काही ना काही कारण काढून पुढे ढकलल्या जाते। पण आज डंपिंगची ग्राउंड याची हालत बघितल्यानंतर खरंच हे सिरियसली खूप व्हायला हवं, याकडे मी लक्ष देणार आहे आणि हा मूळ मुद्दा आहेच। आणि बाकीचे ज्या काही प्रभागातल्या समस्या आहेत पॅनलच्या प्रभाग 4 मधल्या त्या सगळ्या आम्ही सॉल्व्ह करण्याची एक मीटिंग घेऊन प्रयत्न करतो।